पर्यटन महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये मी सुहास नावाटे आपलं स्वागत करतोय। आज मी आलोय संगमेश्वर इथे सरदेसाईंचा वाडा आहे, जिथे संभाजी महाराजांना कैद केलं असा तो वाडा आहे। आणि ज्यावेळी त्यांना कैद केलं त्यावेळी ह्या सरदेसाई वाडासुद्धा जाळलेला होता। आणि त्यानंतर आजूबाजूची जी मंदिरं होती ती मुकर्रब खान म्हणून तेव्हा इथे आलेले तर त्यांनी तो इथली सगळी मंदिरं वगैरे तोडली। अनेक वर्षापासून ही मंदिरं मी तर बरेच वर्ष बघतोय, ही मंदिरं अत्यंत पडीक अशी अवस्थेत या संगमेश्वर एरियामध्ये तुम्हाला कमीत कमी 100 मंदिरं अशी पडीक अवस्थेत मिळतील। आज आपल्याबरोबर आहेत बाबाराजे देशमुख, एक इतिहासातलं एक मोठं नाव आहे, इतिहासातलं म्हणजे गड संवर्धन या क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे। आणि त्यांच्यासारखे त्यांची टीम इथे आहे। हे लोक इतकी सेवा करतायत, याची या तुम्ही पण एवढी सेवा करतायत। आज फार वरपर्यंत चढून कोणाला स्वतःला 2 पैसे मिळतील म्हणून कोणी करत नाही, त्याला आतमध्ये ज्योत लागते, त्या ज्योतीसाठी ते करतात। आणि बाबाराजे देशमुख आपल्याला त्यातली थोडीफार माहिती नक्की देतील। प्रथमतः जय शिवराय, जय छत्रपती शंभूराज। काल आम्ही रात्री 3 वाजता संगमेश्वर इथं आलो आणि इथेच एका मंदिरामध्ये आम्ही मस्त आमचा बिछाना टाकला आणि त्या मंदिरामध्ये आम्ही राहिलो। रात्री सकाळी 6:30ला आम्ही उठलो, झोप तर काही झालीच नाही आम्ही 4 जण आलो होतो। आणि त्यानंतर सकाळी 7-7:30 वाजता आमचं 8 वाजेपर्यंत उरकून झालं, सगळ्या मंदिरांचं दर्शन घेतलं। त्याच्यानंतर आम्ही इथं आलो। हा ऐतिहासिक ठेवा असा आहे की या मंदिरांना किती वर्ष झाले कोणच नाही सांगू शकत। हे हेमाडपंथी हे का कोणत्या पंथातलं मंदिर आहे हे आर्किओलॉजिस्ट सांगू शकतात, पण आजकालचे आर्किओलॉजिस्ट हे किती हुशार आहे ते सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे। तर आम्ही गावामध्ये गेलो, 4 झाडू घेतले। ऍक्च्युली आम्हाला बऱ्याच जणांनी विचारलं का लागतंय। आम्ही पहिलं गेलो त्या सरदेसाईंच्या वाड्यावरती। ऍक्च्युली तिथं जसं पाऊल टाकलं तशी कंपन जाणवायला लागली की हिंदुस्थानचा सगळ्यात मोठा अजरामर योद्धा, की ज्या योद्ध्याचं नाव जगाच्या पातळीवरती होतं, जगामध्ये त्या योद्ध्याला कोणच चॅलेंज नव्हतं करू शकत, असे छत्रपती संभाजीराजे, जे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र। इतिहासात जर बघायला गेलं तर 350 वर्षापूर्वी महाराजांना या सरदेसाईच्या वाड्यामध्ये इथेच दगाफटका झाला। महाराजांची दगाफटका होऊन त्यांना कैद करण्यात आलं। आणि इथून पुढचा जो इतिहास घडला, मालोजी बाबा घोरपडे त्यांच्याबरोबर होते, असे बरेच मराठा योद्धे त्यांच्याबरोबर होते। पण मुकर्रब खानाबरोबर असं म्हणतात 35,000ची फौज होती। शिर्के पण होते ऍक्च्युली गणोजी शिर्केंचं जर बघायला गेलं तर गणोजी शिर्केंचं नाव, मला असं वाटतं किंवा माझ्या परिवाराने आम्हाला जो इतिहास सांगितलं की गणोजी शिर्केंचं नाव बदनाम करण्यात आलं, की एक मेवणा जर आपल्या दाजीचं नाव जर जग पातळीवरती गाजतंय, धर्माचा सगळ्यात मोठा योद्धा आहे, या जो आपला दाजी, की ज्या दाजीच्या नावाने इतकी जगभरामध्ये या धर्माची दहशत आहे, त्या दाजींना कोणी पकडून देऊ शकत नाही किंवा त्यांच्याबरोबर कोणी गद्दारी नाही करू शकत आणि स्वतःच्या बहिणीचं कुंकू कोणी पुसू शकत नाही। मग आता इतिहासात बरेच हेवे देवे केलेले आहेत, बरेच काही खानाखुना त्यांनी दाखवलेले आहेत, खास गलगे दाखवलेले आहेत। मग खरा इतिहास काय, खोटा इतिहास काय, ह्यो एक तर गणोजीराजे शिर्केंना माहीत, छत्रपती शंभूराजांना माहीत, किंवा त्यावेळेस जे अवेलेबल होते तिथं त्या रणसंग्रामामध्ये त्या लोकांना माहिती। पण असो, पण आम्ही पहिला तो वाडा तिथं साफ केला जिथं महाराजांना कैद झाली, जिथं संभाजीराजांची पावलं लागली, ज्या वाड्यामध्ये त्यांची नजर फिरली, ज्या वाड्यामध्ये त्यांचं अस्तित्व होतं त्यावेळेस। आणि तो जगातला सगळ्यात काळा कविन्न दिवस आम्हा हिंदूंसाठी, या अखंड हिंदुस्थानसाठी, फेब्रुवारी 1619। येस, त्या दिवशी की आमच्या राजांना तिथं कैद झाली। तिथून नंतर हिंदुस्थानच्या पटलावरचा इतिहास बदलला। मग आम्ही तो वाडा साफ केला तिथं, जसं आपल्या जमून। आम्हाला काही लोकांनी सांगितलं की इथं कोणाला येऊन देत नाही, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, त्याच्यामुळे तुम्ही इथं काय जास्त करू शकत नाही, आतमध्ये जायला तर काय हेच नाही। कारण 350 वर्ष जुना तो वाडा, त्याच्यानंतर कितीतरी वेळा त्याची डागडुजी झाली आणि हे संपूर्ण परिसर असं म्हणतात की 3-3.5 एकरात तो वाडा होता। पण आता बघायला गेलं तर 10 गुंठ्यामध्ये आसपास असेल। पण ठीक आहे, ती भूमी पवित्र आहे आमच्यासाठी, ती भूमी पवित्र आहे। त्याच्यानंतर आम्ही आलो, इथं देवीचं मंदिर आहे, खाली पण एक देवीचं मंदिर आहे, पाठीमागं महादेवांचं मंदिर आहे, आणि समोर जे आहे ते पांडुरंगाचं मंदिर आहे, विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर। तर जसं बघितलं की याच्यावरती कमीत कमी लेअर होता, लेअर पालापाचोळ्याचा। आता ही जी सागाची झाडं आहेत आणि आंब्याची झाडं आहेत, या झाडांची अख्खी पानं त्याच्यावरती पडली होती। मी काय म्हणलो जोडीदारांना माझ्या, की आपण आम्ही आधी झाडाच्या फांद्या तोडल्या आणि ते साफ करायला लागलो, पण ते काय प्रॉपर वर्क होत नव्हतं।
हा माझा मित्र बंटी शेठ उंद्रे पाटील, हे माझे मित्र पुरंदरचे सागर शेठ मोकाशी आणि निलेश शेठ मुटकुळे पाटील हे कडाष्टी बीड साईडचे. मग आम्ही सगळे एकत्र असतो पुण्यामध्ये. ही दोघं गावामध्ये गेली, 4 झाडू आणले. आता म्हणलो करायचं काय, म्हणलो आपल्या धर्मामध्ये कळसावरती चढायची परंपरा आहे, पण एक विशिष्ट असा विधी आहे, त्याच्यानंतर आपण त्याच्यावरती पाऊल ठेवू शकतो, पण आता इथे पर्याय नाहीये. मग आम्ही काय म्हणलो, देवाचं नाव घ्या, हर हर महादेव, छत्रपती शिवाजी महाराज की जैन, शंभू महाराज की जैन, चढावर. मग हे दोघं तिघं वरती चढले, सगळा फुफाटा अख्खा कचरा काढला, त्या मंदिरावरती गेले, तिथलं सगळं काढलं. पण विषय असा होतोय, आतमध्ये जायची डेअरिंग होत नाहीये गाभाऱ्यामध्ये. ती डेअरिंग का होत नाहीये की आतमध्ये एंट्रन्सला 2 वारुळ तयार झाले, ज्याच्यामध्ये नाग राहतात, मोठमोठाले सर्प राहतात, आणि त्याच्या आतमध्ये जो गाभारा आहे म्हणजे स्थापत्य कलेचा अप्रतिम असा नजारा इथं बघायला भेटतो की हे मंदिर कसं बनवलं असेल. बघितलं तर त्याला म्हणजे पूर्वी गुळानी, चुन्यानी किंवा इतर कशाची काही माध्यम होती त्यांनी ते चिकटवायचे, पण हे मंदिर चिकटवलेलंच नाहीये. हे आहे तसं असं स्टेप बाय स्टेप रचत गेलेले. पण आतमध्ये बघितलं ना तर महादेवाचं लिंग आहे, पण त्याच्यामध्ये असं आता आम्हाला प्रॉपर लोकांनी सांगितलं की खूप मोठे मोठे जनावर आतमध्ये असू शकतात, म्हणजे साप, नाग, कोब्रा वगैरे असं स्नेक असू शकतं, आणि असंख्य अशी वटवागळ आतमध्ये चिकटलेली आहेत. तेवढं करून पण आपण आतमध्ये जाऊ शकतो. पण उद्या जर काय उद्योग झाला तर एक तर मेडिकल फॅसिलिटी पण इथं काही नाहीये, त्याच्यामुळे आमची काही डेअरिंग झाली नाही. पण आम्हाला जेवढं जमन तेवढं आम्ही इथं साफसफाई करतोय. आणि माझी महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना तुमच्या चॅनलच्या मार्फत माझी एक विनंती आहे की संगमेश्वर हे जगाच्या पटलावरती आहे. जगाचा इतिहास इथून फिरला. ज्या दिवशी शंभूराजांना कैद झाली त्यावेळेस या कोकणातील असंख्य असे कुटुंब आणि परिवार हाणून मारून मुसलमान केलेले आहेत. कोणी काय प्रॉपर नव्हता, कोणी काय धर्माचा आव आणायची गरज नाहीये कोणी कोणाच्या. आम्हाला माहिती आहे इतिहास काय आहे, आमच्या बापजाद्यांनी लिहिलेला घडवलेला इतिहास आहे. त्याच्यामुळे इथं हाणून मारून मुसलमान झाले. माझी विनंती आहे शिवभक्तांना या महाराष्ट्रातील तमाम, इथं या. इथं आपला इतिहास आहे, इथं आपल्या पूर्वजांचं रक्त सांडलेलं आहे, इथं आपली अस्मिता, इथं आपला अस्तित्व आजही इथं असं उभं आहे, पण ते भग्न अवस्थेमध्ये उभं आहे. हे जर इतर कोणत्या राज्यामध्ये असतं तर याला सोन्या चांदीचा पत्रा लावून मडवलं असतं, किंवा हे जर आमच्या मावळ, मुळशी, भोर, वेल्ला, पुरंदर, हवेली तालुक्यात पुणे जिल्ह्यात जर कुठं असतं तर आम्ही लोकांनी हे इतकं सुंदर केलं असतं की बोलायची गरज नाही. हे दुनियाने बघितलेले, महाराष्ट्राने बघितलेले. माझी विनंती आहे महाराष्ट्रातील तमाम शिवभक्तांना, पुरातत्व खात्यावरती विश्वास ठेवू नका. हे कुणाचेच नाहीयेत, हे कुणाचेच नाही. यांना जात नाही, यांना धर्म नाही, यांना पंथ नाही, यांना लिंग नाही. त्याच्यामुळं आपणच आपला जो मौल्यवान असा पुरातत्व असा ठेवा आहे तो आपणच आपला टिकूया, आणि या अशा वास्तू आपण जपूया. तर शिवभक्तांनी इथं यावे. शंभू महाराजांची पावलं इथं फिरलेली आहेत, महाराजांचं इथं अस्तित्व आहे. त्याच्यामुळे हे संगमेश्वरमध्ये या मंदिरांची डागडुजी करायचं काम आपण हातात घेऊ. माननीय मुख्यमंत्र्यांना आपण निवेदन देऊ, एकनाथ शिंदे साहेबांना. त्या थ्रू पुरातत्व खात्याशी संपर्क करू आणि ही वास्तू उभी करायचा जेवढा जमेल तेवढा प्रयत्न करू. ही काय कोणाची प्रायव्हेट मालकी नाहीये किंवा नाहीये, ते हजारो वर्ष जुनं, म्हणजे कोणच नाही सांगू शकत ही मंदिरं कधीची आहेत. त्याच्यामुळे लोकांनी याकडे लक्ष द्या आणि आपला जो अमूल्य असा ठेवा आहे तो जपायचा प्रयत्न करा. जय शिव. बघून खूप भेटून आनंद.